आम्ही महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याचे एका छोट्या खेड्याचे रहिवासी। धरणी आणि पाऊस आमच्यावर कधी रागवेल सांगता येत नाही। म्हणूनच येथे शेती करणे तितकेसे सोपे नाही, परंतु दुसरे उद्योगधंदेही नाही। त्यामुळे हंगामी शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही। पण शेतीतून पैसा मिळेल याची खात्रीही नाही, त्यामुळे इथले जीवन स्थिर नाही। पूर्वी रोजगार नसल्याने पैसा नसे, त्यामुळे व्यसन करणे, हताश होणे, आत्महत्या करणे याने अनेक घरं कोलमडू लागली। आम्ही अशाच घरातील 13 बाया काही वर्षांपूर्वी माविमच्या माध्यमातून एकत्रित आलो। बचत गटाच्या स्वरूपात वरचेवर भेटू लागलो। अडीअडचणींना एकमेकींना सावरू लागलो। आम्हाला दुनियादारी माहित नव्हती, पण एक जिद्द होती की कुणाची घरं कोलमंडू द्यायची नाही। काही दिवसांपूर्वी एक सर आले। माविमच्या माध्यमातून त्यांनी एक नवे स्वप्न दाखविले, मोती बनवण्याचे। हो, तेच समुद्रातले मोती। आम्ही थक्क झालो। असेही होते का? आणि त्याचा व्यवसायही करता येईल का? झाले। आम्हाला मोती संवर्धनाचे डोहाळे लागले। घरचे सर्व करून, मोलमजुरी करून, एकमेकांना समजावून घेऊन आम्ही हे स्वप्न आपलेसे केले। आम्हाला 2500 शिंपल्या मिळाल्या। त्याचे बाळासारखे संगोपन करायचे आम्ही ठरविले आणि आम्ही साऱ्या त्यांची माय झालो। दररोज 3 वेळा त्यांना पाणी हलवून हसू लागलो, वेळेवर खाद्य देऊ लागलो, सारखे pH लेवल चेक करून पाणी बदलू लागलो, दुखावलेल्या शिंपल्यांना वेगळे करू लागलो। हे स्वप्न उराशी घेऊन नित्यनियमाने शिंपल्यांची काळजी घेऊ लागलो। अजून 10 महिने आहेत मोती तयार व्हायला। ह्या साऱ्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत। एक स्वप्न आहे, नाव घातलेले, माविमच्या साथीने सोबत बघितलेलं।